हिलिंग हँड्स फिजिओथेरपी ऑस्टिओपॅथी अँड आयुर्वेदिक सेंटरच्या वतीनं दिनांक 18 मे ते 25 मे दरम्यान फिजिओथेरपी तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं असून शनिवारी या शिबिराला सुरुवात करण्यात आली। या शिबिरात सुप्रसिद्ध फिजिओथेरपिस्ट डॉक्टर नेहा सिंह रोडा यांनी शिबिरातील रुग्णांची तपासणी केली। दरम्यान यावेळी डॉक्टर नेहा सिंह रोडा यांनी हे शिबिर 25 मे पर्यंत सुरू राहणार असून इच्छुकांनी 9561171888 या मोबाईल नंबरवर नोंदणी करावी असं आवाहन केलं। त्याचप्रमाणे या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचं त्यांनी सांगितलं। दिनांक 17 जुलै 2024 रोजी आषाढी एकादशी यात्रा सोहळा होत आहे। यात्रा कालावधीत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येतात। या यात्रेला भाविकांची होणारी गर्दी विचारात घेऊन दिनांक 7 ते 24 जुलै दरम्यान विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन 24 तास सुरू करण्यात येणार असल्याचं कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितलं। येणाऱ्या भाविकांना सुलभ आणि तात्काळ दर्शन व्हावं यासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून आवश्यक ते नियोजन करण्यात आलं आहे। दर्शन रांग, पत्राशेड, दर्शन मंडप इथं भाविकांना अधिकच्या सोयीसुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत। यासाठी 2000 कर्मचारी स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात येणार आहे। दिनांक 19 मे पासून श्रींना अभिषेक महापूजा, इंद्रध्वज पूजन करून जन्मोत्सव सोहळ्याला प्रारंभ होणार आहे। तसंच दिनांक 22 मे रोजी श्री लक्ष्मी नृसिंह स्वामी कल्याणोत्सवम प्रतानम सिंह दुपारी 12:29 लग्न तुला पुष्कराशीवर अक्षता सोहळा आणि महाप्रसाद वाटप केलं जाणार आहे। दुपारी 4 वाजता पालखी श्री लक्ष्मी नृसिंह स्वामी अंडाळम्मा विग्रह मिरवणूक महाआरती निघणार आहे। तरी सर्व भक्तांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन श्री लक्ष्मी नृसिंह देवस्थान अशोक चौकच्या ट्रस्टी आणि उत्सव पदाधिकाऱ्यांच्या वतीनं करण्यात आलं। जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बहुउद्देशीय सभागृहात शहर जिल्ह्यातील पेट्रोल पंप धारकांची एक महत्त्वाची बैठक जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या आदेशानं आणि प्रांताधिकारी तथा उपजिल्हाधिकारी सदाशिव पडदुणे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केली होती। या बैठकीला पेट्रोल पंपाचे मालक आणि डिझेल पेट्रोल पंप संघटनेचे पदाधिकारी शहरचे ओंकार पडोळे यांची उपस्थिती होती। सोलापूर जिल्ह्यातील जवळपास 110 मंडळांमध्ये शासनाच्या वतीनं दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे। त्यामुळे जिल्ह्यातील सर्व 1147 गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे। त्यानुसार राज्य शासनानं शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळावा यासाठी दुष्काळी उपाययोजनेतून थकीत वीज बिलात 33.5% सूट देण्याची घोषणा केली होती। त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील 2,74,479 शेतकऱ्यांना 86,16,66,000 रुपयांची सूट देण्यात आली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना आता उर्वरित वीज बिल भरल्यानंतर शेतकरी थकबाकीदार राहणार नाहीत। त्यामुळे उर्वरित बिल शेतकऱ्यांनी भरून घ्यावं असं आवाहन करण्यात आलं आहे। रविवारी 19 मे रोजी सायंकाळी 6 वाजता बक्षीबुवा महाराज यांच्या समाधीला तैलाभिषेक, काठ्यांची स्थापना, महाआरती सोहळा रात्री 9 ते 11 आणि 11 ते पहाटे 4 वाजेपर्यंत हरिभक्तपरायण भागवताचार्य रूपाली दिदी सवने परतुरकर यांच्या भारुडाचा कार्यक्रम तसंच हरिजागर सोमवारी 20 मे रोजी सकाळी 8 ते दुपारी 12 पर्यंत गावातून काठ्यांची मिरवणूक, टाळ, मृदुंग, वीणा, ढोल, झांज, हलगीच्या गजरात लेझिमच्या खेळासह काढण्यात येणार आहे। सोलापूर शहरातील रिक्षा चालकांसाठी की टू चेंज रेज रिस्पॉन्सिबल बॉयज या नवीन उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। या कार्यक्रमाला सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे, पोलीस निरीक्षक दराडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक बंडगर, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती येळे, पोलीस उपनिरीक्षक पारडे, कॅक्टस फाउंडेशनचे रामेश्वर इराबत्ती तसंच शहरातील 68 रिक्षाचालक उपस्थित होते। सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे आणि कॅक्टस फाउंडेशनचे रामेश्वर इराबत्ती यांनी उपस्थित रिक्षाचालकांना मार्गदर्शन केलं। सोलापूर जिल्ह्यात जवळपास 1556 रास्तभाव धान्य दुकाने असून यातील अनेक दुकानदारांच्या
दरमहा धान्य वितरण प्रसंगी ग्राहकांकडून लेखी तोंडी तक्रारी वाढू लागल्यानं आता जिल्ह्यातील प्रत्येक रेशन दुकानाला भेट देऊन रेशन दुकानांची धान्य वाटप प्रक्रिया, स्टॉक, रजिस्टर, पॉस मशीन आदींची झाडाझडती घेऊन स्थानिक गावकऱ्यांशीही संवाद साधणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांनी दिली।